नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो. तर आपल्याकडे आहे ना आता सश्याची पिल्ले म्हणजे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तर आपल्याकडे आहे ना ही साईज पण आहे. आता ह्या साईज मध्ये आहेत ना जवळजवळ 17-18 पिल्ले आहेत. आणि आता ही ह्याच्यामध्ये ज्या आहेत ना तर ही छोटी पिल्ले आहेत. आता ही पण खात्यात चांगली, तर आपल्याला ही पण आता द्यायची आहेत. ही सुद्धा आहे ना विक्रीसाठीच आहेत. तर कुणाला जर लागत असेल ना तर आपला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तर त्याच्यावरती कॉल करा. आणि आपल्या पिल्लांना हे बघा चांगली तंदुरुस्त चांगली मोठी पिल्ले आहेत. आणि त्यांचं कसं आपण जे कोंबड्यांना खायचं टाकतो ना तेच आपण त्यांना दिवसभर खायला टाकतो. म्हणजे एकदा सकाळचं झालं किंवा संध्याकाळचं भाजीपाला हे गाजरं काकडी हे असं हेच खात्यात, ते काय दुसरं काही खात नाहीयेत. आणि कुणाला जर वाटत असेल तर आपलं त्यांना कसं पेट शॉप मध्ये सुद्धा विकतचं पण खाद्य चांगलं मिळतं, तर ते सुद्धा आपण देऊ शकतो. पण कसं आपली पिल्लं एकदम तंदुरुस्त आहेत आणि आता ती विक्रीसाठी आपण ठेवलेली आहेत. तर कुणाला लागत जर असतील तर लगेच कॉन्टॅक्ट नंबर आपल्या ह्याच्यावरती नंबर दिलेला आहे, तेवढा कॉल करून लगेच जर बुकिंग करायची असेल तर सांगा. काय कमेंट असेल तर कमेंटद्वारे पण सांगा. कारण पिल्लं आपली एकदम सुंदर आहेत चांगली. आता अशी मोठी मोठी पण पिल्लं झालेली आहेत, तर आपल्याला ती आता द्यायच्यात. आणि एक कारण म्हणजे कसं आहे, आता आपल्या ज्या कोंबड्या आहेत ना उन्हाळ्यामध्ये जो त्यांना आता ह्या उन्हाळ्याचा भरपूर प्रमाणात जो त्रास होतोय ना, तर त्याच्यामुळे ना त्यांना सकाळचं एकदा खाद्य टाकून आहे ना दुपारचं आहे ना नेहमी त्यांना वल्ला चारा देत चला. कसं होतं की ह्या हिवाळ्याच्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आहे ना लय त्रास होतो. आता हे बघा मी प्यायचं पाणी ठेवलंय ना, तर त्या प्यायच्या पाण्यात सुद्धा आपल्या कोंबड्या आहेत ना जाऊन उभ्या राहतात. त्याच्यामुळे मी काय करते, आपले हे पसरट आपलं एक भांड आहे त्याच्यामध्ये आहे ना मी पाणी सोडते. मग दिवसभर त्यांना समजा जर गरम जर झालं तर त्या आहेत ना त्याच्यात जाऊन येत ना उभ्या राहतात. नाही तर आपली येत ना खाली पाण्याची भांडी सुद्धा आहे ना खराब करतात. आता सकाळी मी पाण्याची भांडी भरून ठेवली होती, तर त्याच्यामध्ये जाऊन कोंबड्या आपल्या उभ्या राहतात आणि पाण्याची भांडी खराब करतात. असं आपण पाणी जर सपाट भांड्यात जर ठेवलं ना की आपल्या कोंबड्या त्याच्यात जाऊन आहे ना उभ्या राहतात. कारण आता ऊनच एवढं कडक प्रमाणात झालेलं आहे आणि दिवसातून 2-3 वेळा आहे ना पाणी सुद्धा सारखं बदलत चला, म्हणजे आपल्या कोंबड्या आहेत ना आजारी पडत नाही. त्याच्यामुळं काय होतं ह्याच्यात सपाट भांड्यात मध्ये काय कोंबड्या आपल्या उभ्या राहतात आणि त्यांचं ते संरक्षण करतात. आणि अवतीभोवती सुद्धा समजा आपला गारवा जर करायचा असेल तर शेडच्या अवतीभोवती पाणी पण मारत चला. कोंबड्या बघा आता 9 नाही वाजल्या तर अशी पाखाट वर करून आपली उभी राहतात. त्यांना उष्णतेचा भरपूर प्रमाणात आहे ना त्रास होतोय. त्याच्यामुळे त्यांना आहे ना लेक्झिन पावडर झालं, ताक गुळपाणी हे जास्ती प्रमाणात आपलं द्यायचं. आणि मेन म्हणजे आहे ना आता ह्या दिवसात आहे ना जास्ती करून आहे ना कांद्याचा वापर करत चला. कांद्यामुळं काय होतं त्यांच्या शरीरामध्ये आहे ना पाणी टिकून राहतं. तर त्याच्यामुळे आपल्या कोंबड्या पण आजारी पडत नाही. कांद्यामुळं त्यांच्या शरीरात पाणी टिकून राहिले की त्या पण चांगल्या तंदुरुस्त राहतात आणि कांदा ते आवडीने खातात. त्याच्यामुळे आहे ना आपल्या कोंबड्यांचा असं काळजी घेत चला. तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.